लोकांची किंमत ज्या नेत्याला आणि पक्षाला नसते त्या पक्षाकडे आणि नेत्याकडे जे लोक थांबत नसतात. प्रत्येकाला जे आहे मी ऐकलं आता की कोणाच्या येण्याने कोणाच्या जाण्याने जो आहे तो काही फरक पडत नाही असं वक्तव्य जे आहे लगेच मिनिटांमध्ये, यांना थोडा वेळ पण लागत नाही कोणाला शिव्या देण्यासाठी. जो कालपर्यंत आपल्याबरोबर होता लगेच तो आज इतका वाईट होतो की त्याला इतक्या शिव्या देऊन, म्हणून यांच्याकडे लोक राहत नाही, खासदार राहत नाही, आमदार राहत नाही, जे गेले अनेक वर्ष मेहनत करून निवडून येतात. अशा परिस्थितीमध्ये असे लोक आपल्याला सोडून जातात. तर का आपलं चुकतंय, काय चुकतंय याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे ना त्यांनी. का फक्त शिव्या देत राहायच्या, ह्याची लायकी काढ त्याची लायकी काढ. सर पुढे पुढे त्यांचीच लोक आता म्हणतायत की आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कसं गोष्टीकडे बघता आता सर्व बोलते. आता आमचं ऐकू नका तुम्ही, त्यांचं तरी ऐका. सुनील शिंदे स्वतः म्हणतायत तर स्वतः त्यांचा आमदार आता सांगताय, त्यांचं तरी ऐका. टायगर नाही, ऑपरेशन फडणवीस आहे. बघा आता ते काय बोलतात त्याला काय अर्थ जो आहे तो या ठिकाणी राहिलेला नाही आहे. लोक जे आहेत त्यांच्याकडे थांबत नाही आहेत. तर त्यांना आता ऑपरेशन टायगर बोलायचं आहे, काय बोलायचं ते बोला. लोकांना सांभाळा. लोक जे आहेत का जात आहेत त्याच्याबद्दल आत्मपरीक्षण करा. इतक्या शांततेत हे सगळं ऑपरेशन झालं. त्यांच्या आमदारांना पण कुणकुण नव्हती की असं जाऊ नये. ते म्हणतात की सचिनही रोज आमच्या संपर्कात होते, बोलत होते आमच्याशी. बघा ऑपरेशन असं झालं पाहिजे ना, म्हणजे पेशंटला चांगल्या प्रकारे भूल दिली गेली पाहिजे. त्याला थोडं पण माहिती नाही पडलं पाहिजे की आपल्यावरती शस्त्रक्रिया होते का. तो थेट ऑपरेशन थिएटरच्या बाहेर जो सलामत जो आहे, सही सलामत जो आहे तो बाहेर निघाला पाहिजे. चांगल्या प्रकारे ऑपरेशन सक्सेसफुल झालं पाहिजे. आणि प्रत्येक डॉक्टरची ख्याती असते. आपण का जातो, कोणाकडे जातो, जो चांगलं ऑपरेशन करतो, चांगल्या प्रकारे जो आहे तो रिझल्ट देतो पेशंटचं, चांगला डॉक्टर, चांगला सर्जन जो आहे तो त्या ठिकाणीच आपण जातो ऑपरेशन करण्यासाठी. तर मला वाटतं हे देखील ऑपरेशन जे आहे हे सक्सेस झालेलं आहे. शिंदे साहेब त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि शिंदे साहेबांनी जे आहे हे प्रत्येक ऑपरेशन जे आहे हे फुलप्रूफ आणि सक्सेसफुल करून दाखवलेलं आहे. हे देखील तसंच झालं. सगळे आहेत आमच्या टीममध्ये. आमच्या टीममध्ये सर्जन आहे, एनेस्थेटिस्ट आहे, मेडिकल डॉक्टर आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, सगळे आहेत. सचिन अहिर जे आहे माझे मित्र आहेत खूप वर्षापासून आणि आमची मैत्री जी आहे ती तशीच गेल्या अनेक वर्ष, ते दुसऱ्या पक्षांमध्ये जरी असतील तरी आमची मैत्री जी आहे ती त्या ठिकाणी होते. शिंदे साहेबांबरोबर त्यांचे संबंध त्या ठिकाणी आहेत. तर मला वाटतं लोकांबरोबर आपण संबंध कसे ठेवतो, कसे त्यांच्याशी बोलतो, वागतो, हे खूप महत्त्वाचं असतं राजकारणामध्ये. जसं ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं तसं ऑपरेशन दिल्ली पण सक्सेसफुल झालं. तुमची मंत्रीपदी वर्णी लागली. अरे गिरीश बाबा, तुम्हीच त्या न्यूज करता. आम्ही बघा या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. पक्ष संघटना कशी वाढेल, तळागाळापर्यंत पक्ष कसा पोचेल याच्यासाठी जे आहे ते आम्ही काम करतोय. महाराष्ट्रभर दौरे त्या ठिकाणी शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने सुरू आहे. आजपर्यंत 62 ते 65 विधानसभा झालेल्या. आता देखील काही दिवसांमध्ये विदर्भाचा दौरा, मुंबईचा दौरा जो आहे सुरू आहे. मोठे सर्जन आहेत बाबा, आम्ही सगळे असिस्टंट. मला माहिती नाही आता मला माहिती नाही अजून. आत्मचिंतनाची गरज आहे. युबीटीला उबाटा सांग ना आता त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.